काल माननीय उद्धव ठाकरे हे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले, त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आणि जे काल आमच्या समोर चित्र आलं ते अत्यंत भयावह आहे की गेल्या 4 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही। या महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविकांना द्यायला सरकारकडे पगार नसेल तर हे सरकार का चालवत आहे? या सरकारच्या तिजोरीतला पैसा जातोय कुठे? कोण लुटतंय? हा आमचा पहिला प्रश्न आहे। अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, राहील आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी होईल। नंबर 2, महानंदा डेअरीचा विषय सध्या या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषय आहे। आज सकाळीच महानंदा डेअरीतल्या काही कर्मचाऱ्यांशी माझ्या दूरध्वनीवर चर्चा झाली। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून पगार नाही। मी हे काय सांगतोय? अंगणवाडी सेविका, महानंदा म्हणजे सरकारशी संबंधित कर्मचाऱ्यांना 4-4, 5-5 महिने पगार दिला जात नाही। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते। महानंदेचं व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे, मुख्य म्हणजे जमीन। 27 एकर जमीन महानंदाची। आय रिपीट, 27 एकर लँड ऑफ महानंदा। ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे। 27 एकर जमीन। या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत, महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे, ते कोण आहेत? या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं परजणे कोण आहेत, कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना, ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेटमधले हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं 27 एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही महानंदाच्या गुजरात लॉबीबरोबर, याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे। या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावीपासून महानंदापर्यंत, वरळीच्या मिठागरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत, का जात आहेत आणि कोण घालत आहे, हे काय सूत्र आहे, याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे। याशिवाय भयंकर प्रकरणं जमिनीची समोर येत आहेत। पण महानंदा जी विकायला काढली आहे त्याच्यामागे हे सूत्र फक्त 27 एकर जमीन महानंदाची ही एका लॉबीच्या घशात घालण्यासाठी आहे। अमूल वगैरे हे सगळं ही रंगसफेदी आहे। शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेवते। 4 महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, एवढी भीक लागली आहे सरकारला ना? 5 महिने 4 महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही। आमदार खासदारांना 100-100 कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत, जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला, पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही, कारण तुम्हाला त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत, त्यांना रस्त्यावर आणायच्या आहे। शिवसेना हे होऊ देणार नाही। अब्दुल सत्तारांच्या संदर्भात एक प्रश्न आहे। अब्दुल सत्तार यांनी काल रात्री त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा माईकवरून शिवीगाळ केलेली आहे की जो जमला होता त्यांना लाठीचार्ज करा असे आदेश। मला माहीत नाही त्याच्याविषयी। अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं? बोलावं ना, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतरसुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। पण महानंदा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला, अत्यंत गांभीर्याने घेतला। ही जमीन 27 एकर कोणाच्या घशात कोण घालताय
आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्याशी आणि त्याच्या नातेवाईकाच्या महानंदावरचा काय व्यवहार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. हजारो कोटीची जमीन आहे ती, 27 एकर महानंदा, प्राईम लोकेशन, प्राईम लँड त्याला म्हणतो आपण, जमिनीचा तुकडा आहे सोन्याचा. म्हणजे तुम्ही मुंबई अशा प्रकारे कोणाला देताय, कोणाच्या घशात घालताय? हां, कवडी मोल किमतीत विकताय आणि त्या बदल्यात या सरकारमधल्या मंत्र्यांना काय मिळतं आहे? तुम्ही आमच्यावरती आरोप करताय ना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत भाषणं करतात ना, हे भाषण माफिया आहेत, हे सगळे भाषण माफिया आहेत. हां, तुम्ही एक्सपोज करणार आहात ते येणाऱ्या काळामध्ये? मी आत्ता तुम्हाला काय सांगतो आहे, याला एक्सपोज करणं म्हणत नाहीत का? 27 एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे हे आधी आम्हाला सांगायचं. तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना, 27 एकर जमीन, प्राईम लोकेशन, ही कोणाच्या घशात जाणार, त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील, याला अजून काय म्हणतात? याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे? अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ काल वर्षा बंगल्यावर चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. 1 तास बैठक होऊन देखील कोणतंही जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं तर त्यांना न्याय मिळाला असता. त्या गरीब सेविका आहेत, त्यांना 4 महिन्यापासून पगार मिळालेला नाही आहे. मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यांना पेन्शन मिळावं. किती रक्कम आहे? वर्षाला 11 कोटी रुपये पेन्शनची. 11 कोटी रुपये जर या सरकारच्या खिशात नसतील तर या सरकारनं जमिनीत गडप व्हायला पाहिजे, बरं का? या सरकारची लायकी नाही काम करण्याची. सर, अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना गाड्या देण्यात येणार होत्या, मात्र अंजली दमन यांनी आक्षेप घेतल्यानंतर तो जो वाटप आहे गाड्यांचा तो आता थांबवण्यात आला. चांगली गोष्ट आहे, भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे. आता अजित पवार गट जर गाड्यात देणार असेल तर शिंदे गट हेलिकॉप्टर देईल आमदारांना, स्पर्धा राहील ना. सुरुवात कोणी केली या स्पर्धेत? हेलिकॉप्टर देतील, मर्सिडीज देतील. महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू आहे, कोण किती पैसे खर्च करत आहे. पण अंगणवाडी सेविकांना पगार नाही, महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, इतर शासकीय संस्था डब व्हायला आलेल्या आहेत, त्यांच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत, धारावीच्या लोकांना घरं नाहीत. जगनमोहन रेड्डी यांचा जो पक्ष आहे वायएसआर तेलंगणा, तो सध्या काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर आहे आणि शर्मिला रेड्डी यांच्या सख्खी जी बहीण आहे तीच काँग्रेसमध्ये प्रवेश करते. हो, मी ही माहिती घेतलेली आहे. दक्षिणेत जर काँग्रेसचा विस्तार होत असेल अशा प्रकारे, आंध्रमध्ये खास करून, तर त्याचा 2024च्या लोकसभा निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना फायदा होईल. महानंदा का जो स्कैम है, महानंदा डेयरी जो राज्य सरकार का एक संस्था है, कोऑपरेटिव डेयरी डेवलपमेंट, वो आप गुजरात लॉबी को बेचने का तैयारी चल रही है. हमारी मंत्रिमंडल ने इस बारे में पूरा निर्णय लिया है. बात वो नहीं है, बात है उस संस्था की 27 एकड़ प्राइम लैंड, उसका सौदा होने जा रहा है. 27 एकड़ प्राइम लैंड है, सोने की चिड़िया है. वो ज़मीन यहाँ के मंत्रिमंडल के कुछ हमारे महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर, जो उनके रिलेटिव्स, वो महानंदा पर चेयरमैन है या बड़े पदों पर है. ये मिली जुली पूरी वो व्यवहार हो रहा है और करोड़ों 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 रुपया का उसमें घपला होने वाला है. ये सीधा व्यवहार नहीं है महानंदा अमूल को देने वाला, उसके पीछे 27 एकड़ लैंड ज़मीन का व्यवहार है. और हम जानना चाहते हैं सरकार से, वो ज़मीन किसके, जब व्यवहार होगा ज़मीन किसकी होगी. सर, इंडिया आघाड़ी बैठक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को तीसरी बार सम्मान किया गया, हालांकि वो ईडी ऑफिस नहीं गए, लेकिन दिल्ली के जो आम आदमी पार्टी के नेता वो दावा कर रहे हैं कि ईडी जो है अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करने वाली. ये पूरे कार्य को आप किस तरह देखेंगे? देखिए, इंडिया ब्लॉक के जो प्रमुख नेता हैं उनके ऊपर ये दबाव चल रहा है, चाहे महाराष्ट्र हो, चाहे झारखंड हो, चाहे दिल्ली हो. हेमंत सोरेन जी को भी इस प्रकार से प्रताड़ित किया जा रहा है, केजरीवाल जी को किया जा रहा है. लेकिन अगर ये दोनों नेता कल सुबह मोदी जी को मिलकर कहेंगे कि मैं बीजेपी में आ रहा हूँ, तो पूरा मामला ठंडा हो जाएगा. वॉशिंग मशीन में अगर दोनों जाएंगे अंदर
तो कुछ नहीं होगा। हमारे देखो ना महाराष्ट्र में अजित पवार जी का क्या है, खुद मुख्यमंत्री आरोप करते हैं अजित पवार के ऊपर 70,000 करोड़ का सिंचन घोटाला, और 24 घंटे में बीजेपी में शामिल हो जाते हैं तो पूरा फाइल बंद। हसन मुशर्रफ जिसको जेल में डालने की भाषा हो रही थी, बेल पर छूटे थे, मंत्री बन गए। हमारे पार्टी के 10 ऐसे विधायक और एमपी है जिसके ऊपर ईडी का वारंट है। अब कहाँ गया वारंट भाई? हाँ, क्या ये सरकार इस तरह से चलती है इस देश में? पूरा इंडिया ब्लॉक केजरीवाल जी और सोरेन के साथ मजबूती से खड़ा रहेगा और है। सर वही कांग्रेस की बात करते हैं, कर्नाटक के कांग्रेस के नेता हैं BK हरिप्रसाद, उनका बयान है कि जिस प्रकार से अयोध्या में जो लोग जा रहे हैं उनको प्रॉपर सुरक्षा दिया जाए, नहीं तो ये दूसरा गोधरा कांड हो सकता है। इस तरह तुलना ठीक है, उनके पास कोई जानकारी हो सकती है, लेकिन मैं इतना ही कहूँगा, ये किसी एक पार्टी का कार्यक्रम अगर बनाने जा रहे हैं वो गलत है। ये राष्ट्रीय कार्यक्रम है। अगर कांग्रेस पार्टी को उस बारे में निमंत्रण मिला है अयोध्या का, तो जाकर उसमें सहभागी होना चाहिए। इंडिया आघाडीच्या ऑनलाईन उद्धव बैठक आहे या काल आपण पाहिलं तर और लालू प्रसाद यादव, नीतीश कुमार और लालू प्रसाद यादव से क्या उद्धव ठाकरे की बात हो पाई है? जरूर हो गई है सर, क्या थोड़ा बता पाएंगे? जरूर हो रही है। नीतीश कुमार जी से बात हो गई, नीतीश कुमार जी से बात हो गई है, केजरीवाल जी से बात हो गई है, कल दिल्ली के वरिष्ठ कांग्रेस नेता वेणुगोपाल जी से बात हो गई है, और भी सब प्रमुख नेताओं की उद्धव ठाकरे जी से बातचीत चल रही है, और जल्दी ही हम एक वीडियो कॉन्फ्रेंसिंग पर हम एक दूसरे से बात करेंगे। बोला सर, नितीश कुमार यांना संयोजक, हाँ, नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचा संयोजक ची पसंती आहे, आणि मात्र यापूर्वी देखील अशी पसंती होती, मात्र त्यांनी नाही म्हणून सांगितलं हे होतं। पण त्याच्यावर चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे, वेणुगोपालजी काँग्रेसचे नेते यांच्यात काल चर्चा झाली, केजरीवालजी, त्यानंतर नितीश कुमारजी यांच्यात चर्चा झाली। इंडिया आघाडीतल्या सगळ्या प्रमुख घटक पक्षांशी एकमेकांचा संवाद सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।